नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. गेले 3 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या उखाड्यामुळे देहू रोड पिंपरी चिंचवड परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात मावळात फिरायला येतात. मावळात असलेले डॅम, नदीपात्र या ठिकाणी पर्यटनासाठी आल्यानंतर नको ते साहसी कृत्य करून आपला जीव गमावतात. पहिल्या घटनेत देहू रोड येथील लोकेश चालवाडी वय वर्ष 42 हा इसम मित्रांसमवेत सांगवडे गहुंजे पवना नदीपात्रातील पुलाजवळ पाण्यात उतरला असता खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. तर दुसऱ्या घटनेत रामेश्वर ज्ञानोबा भांड वय वर्ष 22 राहणार पिंपरी चिंचवड हा तरुण आपल्या 3 मित्रांसमवेत साळुंबरे येथे पवना नदीपात्रातील जुन्या दगडी पुलाजवळ पाण्यात उतरला असता खोलीचा अंदाज न आल्याने मृत्यू पावला. या दोनही घटना शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या असून पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहे. तर आज झालेल्या घटनेत तळेगाव MIDC पोलीस ठाणे हद्दीत इंदोरी येथील कुंडमळा येथे प्रथमेश लोणारी वय वर्ष 24 राहणार फुगेवाडी हा तरुण आपल्या 4 ते 5 मित्रांसमवेत पार्टी करण्यासाठी आला होता व पाण्यात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती सागर भेगडे यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सभासदांनी मृतदेह शोधून काढला. या 3ही घटनेत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा टीमचे सदस्य निलेश गराडे, भास्कर माळी, रवी कोळी, विराज गराडे, विनय सावंत, शाहरुख सय्यद, राजू सय्यद, सागर भेगडे, कुंदन भोसले, अनिल आंद्रे, गणेश गायकवाड, राजेंद्र बडगे, कमलेश राक्षे, करण सावंत, प्रतीक कुंभार, केशव साई ॲम्ब्युलन्स, भारत मेहेंदळे, अनिश गराडे, शुभम काकडे, प्रमोद ओवाळ या दोनही टीम दिवस असो की रात्र, घटना कुठेही घडो, कितीही वाजता घटनेची माहिती मिळो, तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन मदत कार्य चालू करतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता सेवाभावी वृत्तीने त्यांचे हे कार्य अविरत सुरू आहे. मावळात येणारे पर्यटक आपल्या साहसी कृत्यांमुळे अडचणीत सापडतात आणि मग त्यांच्या मदतीसाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र लोणावळ्याची टीम आपल्या जीवाची पर्वा न करता हजर असते. गेल्या 3 दिवसातील घटना पाहता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी पर्यटकांना आवाहन केले आहे की वाढत्या उकाड्यामुळे बरेचसे पर्यटक मावळातील डॅम, नदीपात्र येथे फिरायला येतात, परंतु इथे आल्यानंतर योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. पाण्याचा अंदाज नसल्याने नदीपात्रात डॅममध्ये उतरताना काळजी घ्या. उगाच पाण्याची मस्ती करून आपला जीव धोक्यात घालू नका. या संदर्भात आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच वार्तांकन करत असतो. पोलीस प्रशासनही अशा ठिकाणचे धोके अधोरेखित करत असते, परंतु बाहेरून येणारे पर्यटक यांच्यावर अंकुश ठेवणे ही आता गरज बनली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.